बिचारे माझे मेवणे सकाळी सकाळी आले मला घ्यायला. हे फोनाफोनी करून फुल मॅच फिक्सिंग करण्याचं काम करतात. बॉसला तर सांगून सुट्टी भेटत नाही की क्रिकेटला खेळायला जायचं. काय काय लोक असे आहेत की वारलेल्यांना परत वारून येतात. सो वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. KR व्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. मी चाललो आहे कोकण ट्रिपसाठी. पहिले चाललो आहे वैभववाडीला. कोकण कन्या पकडायची आहे. 11:15ची गाडी आहे. वाजले 10:30. पल्लवी ही कालच गेली तिच्या मम्मी पप्पांबरोबर. ॲक्च्युली आमच्या दोघांचा प्लॅन होता फिरायचा, कोकणात जाण्याचा, म्हणजे लाईक मालवण वगैरे फिरायचं होतं. पण योगायोग असं झाला की पल्लूच्या पप्पांना पण बघायचं होतं मंदिराचं काम कुठपर्यंत झालं आहे. आणि तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलंच असेल, क्रॉफर्ड मार्केटमध्ये आम्ही गेलो होतो झुंबर आणण्यासाठी, झुंबर बघण्यासाठी. आणि झुंबर बघितलं आहे, पण तिकडे मोजमाप घेण्यासाठी पण पप्पांना जायचंच होतं मंदिरात. NPL स्पेशल आहे. NPL बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. NPLसाठी खास मला जायचं होतं. नापणे प्रीमियर लीग ही नापणे गावामध्ये होते. तिथे आता पांढऱ्या बाबू आहेत, म्हणजे बरेच माझे मेवणे आहेत तिकडे. सगळे दाखवतो तुम्हाला, उद्या गेल्यावरती कळेल. मला आजची सुट्टी पॉसिबल झाली नाही, त्यासाठी पल्लवी गेली मम्मी पप्पाबरोबर आणि मी राहिलो. पण नशीब माझं चांगलं आहे की मला तिकीट भेटली. कोकण कन्यामध्ये तात्काळ मी तिकीट मारली आहे. त्या तिकीटमध्ये 2 तिकीट भेटल्यात. त्यामध्ये संतोष माझा भाऊ आहे, कझिन, तो आणि मी. भरपूर आता एक्साइटमेंट आहे. उद्या क्रिकेटचा सेकंड डे आहे, म्हणजे फायनल उद्याच आहे. आणि त्यानंतर मग 2 दिवस पुढचे आहेत, 26-27ला प्रजासत्ताक दिन आहे. त्या दिवशी बघूया आपण काय नियोजन आणि कसं कुठे काय फिरायचं आहे, देवदर्शन वगैरे करायचं आहे, बघू. सो गाईज भेटूच थोड्या वेळात. चला ट्रेनचा प्रवास दाखवतो तुम्हाला. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. सो गाईज मग आता मी निघालो आहे, आलो बिल्डिंग खाली. आत्ता जाणार ठाण्याला. ठाण्यावरून माझी सेटिंग आहे. स्लीपर तिकीट्स काढलेत. संतोषचा भरपूर कॉल येत आहेत. लेट झाला आहे, म्हणजे लेट नाही झालं, 10:30 वाजल्यात. आणि निघतोय आता. आणि उद्या परवा आमच्या ॲक्च्युली बिल्डिंगची पूजा आहे, त्यामुळे बघा बिल्डिंग कशी आमची डेकोरेट केले. आता डायरेक्ट वैभववाडीमध्ये जाणार. फुल मचवायचे आता. NPLमध्ये एन्जॉय करायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला अजुलीत पण जायचं आहे, माझ्या स्वतःच्या गावाला. स्लो ट्रॅकवरती होतो, ती काही ट्रेन बराच वेळ आली नाही, म्हणून फास्ट इकडे लागली होती 5 नंबरला, म्हणून धावत आलो अशा बॅग्स घेऊन. चला मग ट्रेन आली गाईज. तो गाईज तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे गाडीला. फक्त AC मध्येच असा प्रवास होतो इकडे. 3A, 2A आणि 1A मध्ये तिथे घुसू शकत नाही, पण स्लीपरमध्ये जनरलवाले पण घुसतात. त्यामुळे फुल एकदम ज्यांचे तिकीट कन्फर्म असते त्यांना चढायला मिळत नाही. कायम डबे फुल. गणपती असू दे नाहीतर शिमगा असू दे किंवा अदर डेज. आणि स्लीपरमध्ये जनरलवाले चढणार आहेत. माझी वाट लागणार आहे. बघू आता. एकटाच आहे मी, संतोष आहे पुढे. बघू, सागात अडवून ठेवलं त्याने. सो गाईज भेटू थोड्या वेळाने. मी आता ट्रेन आली आहे फायनली. या सगळी स्लीपरचा कोच आहे. आणि आमची ही अवस्था बघा. संध्या कुठे आहे? संध्या बघा तुम्ही, एकदम खचाखच गर्दी आहे. रिझर्वेशन आणि जनरल एकदम कॉमन झालं आहे. हे बिचारे सगळी पोरं बघा, वॉशरूममध्ये जायला चान्सच नाही आता आम्हाला वाटतं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी आता पोचलो आहे विलवडेमध्ये. आणि विलवडेमधून गाडी लेट झाली. वाजलेत 8:30. हे सगळे मित्र आहेत माझे, भेटले ट्रेनमध्ये. नमस्कार. चल जाऊया. चला गाईज, मग सिग्नलवर गाडी सुटली. गाईज फायनली पोहोचलो वैभववाडीमध्ये. बघू शकता, हाच तो संतोष. लंगोटी यार भाऊच तसा असतो माझा. आणि आम्ही आता निघालो आहे. मी चाललो आहे नापण्यामध्ये आणि तो चालला आहे अजुलीमध्ये. अजुली म्हणजे आमच्या गावी. मी माझ्या सासरवाडीला चाललो आहे ॲक्च्युली. हेच आपलं असं गाव कोकण.
म्हणजे स्वर्गाहून सुंदर कोकण आमचं बघू शकता तुम्ही. हे स्टेशन आहे कोकणातलं वैभववाडी रेल्वे स्टेशन. आणि आय गेस माझा मेवणा घ्यायला आलाय मला बाब्या. अरे ओ ओम्या आलाय. ओम्या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. बघा ओमकार आलाय मला घ्यायला. एकटं झालास? थँक्यू. काय बोलतो बरं आहेस ना? बाबा कुठे आहे? 4 व्हीलर घेऊन आलेत? अरे बापरे जावय बापू मोठ्यात बोलतो. आणि मग हा ओमकार. ओमकार हाय कर चॅनलला. तर मग काहीच बघू शकता सौरभ पण आहे. सौरभ हाय कर. अरे बघतो काय. आणि हे सगळे भेटलेत गावची मंडळी आमच्या. आणि आम्ही आता निघालो. मी चाललो आता सासरवाडीत. आणि हे सगळे आजुलीचे पार्टनर आहेत. पांडू दादा हाय कर. हाय तर कर. कोण नाही व्हिडिओ आहे. बिचारे माझे मेवणे सकाळी सकाळी आले मला घ्यायला. आणि बाब्यासाहेब हाय बाब्या. नमस्कार. काय म्हणतो? आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. फायनली गाईज मी आता गाडीमध्ये बसलोय. मला माझे दोन्ही पण मेवणे घ्यायला आलेले. हा ओम्या बघू शकता. आणि हा इकडे बाब्या. ह्याला तर चांगलाच ओळखता तुम्ही. तर मग बाब्या काय कसं काय चाललंय? 2 दिवसापूर्वी आलेस गावाला? काय नाही 2 दिवसापासून नुसती धावपळ चालू आहे. गावच्या मॅच NPL खास त्याच NPL साठी चालू आहे मी इकडे. NPL बघण्यासाठीच. काल मला भेटला नाही. कालचा पहिला दिवस आणि आज सेकंड. म्हणजे आज फायनल पण आजच आहे. तर मग खूप एक्साइटमेंट आहे. बघूया आता. प्रेक्षक आलेत म्हणजे आम्हाला आज जरा जोर जास्त मारायला लागेल. काल आम्ही तसे 4 मध्ये 2 मॅच जिंकलोय. अरे आज वा. आता बघू. आज 2 मॅच जिंकून मग पुढचा प्रवास जो असेल सेमी आणि फायनलचा तो आज चांगल्या रीती जरा व्लॉग मध्ये मीच झालं. पण आज परत तेच आम्ही त्यांना एक रिवाइंड त्यांना ते दाखवायचा प्रयत्न करू. बाबा काल काय सिच्युएशन होती आणि काल कशी आम्ही मॅच मारले ते. नक्कीच नक्कीच. आणि खूप खूप अभिनंदन. आणि असंच जिंकत राहा आणि पूर्ण फायनलचा कप जिंकून घेऊन या. आणि तो माझ्याकडे द्या म्हणजे तो घरी घेऊन जाईन मी. नक्की संजय सोनार काय करतोस आणि काय कसं काय सांग सगळं. बोल. कन्फ्युज झालास की लाजला. हळूहळू होईल सवय. चला काहीच मग भेटू थोडाच वेळात डायरेक्ट सासरवाडीत. मग मी आता पोहोचलोय नापणे गावामध्ये आणि पाटीलवाडी. आणि अजून एक मेवणा आमचा इकडे वाट बघतोय. हॅलो आशिषराव नमस्कार. शुभ सकाळ. काय म्हणतो कसा आहेस? रामकृष्णारी कसा आहेस? मस्त मस्त मजेत. येतो थोडाच वेळात लगेच चेंज करून येतो. चल मग भेटू. येतोच घरी तिकडे? चल बाय. आणि बघा हे मंदिर नवीन जे दाखवलं होतं तुम्हाला मी सांगितलं होतं ह्याच्याबद्दल लास्ट टाइम. हेच ते आपल्या गावातलं मंदिर. काम चालू आहे अजून. गांगेश्वर देवाचं मंदिर आहे इकडे. वाव सुपर यार. मस्तच बनवलंय. नमस्कार. काय म्हणता बरं आहेत ना? बाबा शेठच्या वाड्यावर पाटील वाड्यावर जाऊया आपण. बाबा संध्याकाळी काय मग? संध्याकाळचं काय नियोजन आहे? संध्याकाळचं नियोजन आता आमचं संध्याकाळपर्यंत इथेच. हा आज जर ट्रॉफी आज म्हणजे ट्रॉफी मारायचीच आहे. हा प्रयत्न तेच चालू आहेत. पण आज ट्रॉफी जर जर तर नाही मारायचीच आहे. ट्रॉफी आली की संध्याकाळी मग काय इकडे दिसत नसतो. आज काय पोरं काय जल्लोष. ऐकत नाहीत मग. पोरं काय ऐकत नाही. राडा तर होणारच. काय बघा पोहोचलेलो आहे मी घरी सासरवाडीमध्ये. हे माझी बॅग्स घेशील फक्त ओंकार? सासूबाई वाट अरे नमस्कार. हा सूरज बघू शकता. सूरजला तुम्ही. सूरज काय म्हणतो? बरं आहेस ना? नाही ते नंतर काढ. इकडे बॅग घे फक्त. हॅलो. हो सासू मम्मी आमच्या वाट बघत होत्या माझ्या. हाय गुड मॉर्निंग. फार दिवसाने आलो मामी गावा. खुशाला कोंबडी कापून ठेवा. गुड मॉर्निंग. पप्पा देवाची पूजा करतायत. हा सांगतो. शुभ सकाळ. नमस्कार. आणि इकडे आमच्या मॅडम बघा झोपल्यात. अरे उठ. गुड मॉर्निंग. निसर्गाच्या सानिध्यात बसलेल्या ही माझी सासरवाडी बघू शकता तुम्ही गाईज. फायनली पोहोचलो आहे. आणि ह्याला परसवण बोलतात म्हणजे गावच्या भाषेत. सूरज झाली का तयारी?
हाय प्रतीक. हाय इकडे सूरज. सूरज हाय कर. हॅलो बोल. बोल हॅलो कर. आणि काय हवं होतं तुला? काय मागत होतास? काय आणायला सांगितलेलं? हा काय मोठ्याने बोल. हा लाजू नकोस. थांब इकडे इकडे बघ. हा डोळे बंद कर. तुला काहीतरी दाखवतो. डोळे बंद कर. डोळे बंद कर. हा डोळे बंद कर. आता उघड. उघड उघड उघड. खोल खोल. काय आहे? या सूरज सारखा मी येतो इकडे, मला बोलतो भाऊजी घड्या आणा, भाऊजी घड्या आणा. त्याला घड्या आणलाय. वा आवडलं की नाही? ते फ्लँकीस दे. द्या तेवढं घड्या तुला आणलंय मी. असं कर. अरे वा थँक्यू. काय लागलं? पाय बांधायला लागता आता ती काही चिंकी बंगली घाल. दाखव घड्या. घड्या दाखव. आवडलं काय? कुठल्या बघ? रोलेक्स. रोलेक्सच्या घड्या आहे. आवडलं काय तुझा विचार? आवडलं का? आणि जर टाकलं कुठे आणि फोडलं तर तुझे परत तुला भेटलाच गाड्या. आटे जरा टाईट करून घेऊन यायला पाहिजे रे. नंतर मी वैभवडीत जाईन ना तेव्हा घेऊन जाईन. हा दाखव घड्या. उभा राहा उभा राहा उभा राहा. आणि दाखवतो तुम्हाला आता. पांढरा उभा येतो आमचा श्रीनंद पाटील. पाटील साहेब नमस्कार. एकदम ऑरेंज जर्सी भगवा कलर आहे वाटतं यावर्षी टी शर्टचा. अरे काय म्हणतो? बरं आहेस ना? तुमच्या टीमचं नाव काय? एकविरा क्रिकेट क्लब. आणि तुमच्या? मराठा वॉरियर्स. कुठे आहे? अरे बापरे. महादेवराव नमस्कार. याला घेतो तुला ब्लॉग मध्ये. थांब आता. काय म्हणतो? बरं आहेस ना? अरे बापरे. हा पार्थ आहे. हॅलो पार्थ. हॅलो. सगळे दाखवतो आता तिकडे गेल्यावरती. सगळे एक एक सगळी नापणे गँग. हा बंट्या शेठ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं आहेस ना? कोण आलाय बघा? हिरो आला. हिरो आयकॉन प्लेअर आहे. आम्ही आलाय. हाय अमे. कसं आहेस? मस्त. तुम्ही? मजेत मजेत. चला मग निघतो आम्ही आता. निघतो. बघूया तिकडे काय काय मजा करूया सर्वांनी आपण. प्रतीकने गिम्बल लावलाय. म्हणजे तो आता प्रोफेशनली फोटोग्राफर आहे आणि व्हिडिओग्राफर. तर त्याचं पण चॅनल मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. त्याच्या पण चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इन्स्टाचं पण त्याचं पेज आहे, तिकडे येऊन फॉलो करा. सो गाईज चला आता लेट होतं भरपूर. से हाय गाईज. आणि मॅचसाठी सगळे रेडी आहेत. हे मला वाटतं ब्ल्यू जर्सी मराठा वॉरियर्स. ही बाबूची टीम ना? ही बाबूची टीम. बाबू तुझी कुठली टीम? असिस्टंट. असिस्टंट. ओके. अंपायर आहे. अंपायर. हा अंपायर आहे आमचा. आणि ह्यांची कुठली? एकविरा. एकविरा क्रिकेट क्लब. बाकीच्या सगळ्या किती टीम आहेत टोटल? 7 टीम आहेत. सगळ्या वरती दाखवतो. जस्ट आम्ही आता. सुदर्शन पाटील. पप्पा शेठ नमस्कार. काय म्हणतो? कसा आहेस? अंगेश्वर महाराज की जय. वाव. त्या क्षेत्रामध्ये चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एका षटकामध्ये 5 अनंत बाळकृष्ण पाटील यांच्याकडून प्रथम मारले होते. आता मात्र पुन्हा टोलवण्याचा प्रयत्न होता. गजानन बाळकृष्ण पाटील यांच्याकडून 11,111 आणि नापणेगाव क्रिकेट संघाकडून 4,444 आणि बाकी एक धावेचं रूपांतर धावसंख्येत कुणाल शेलार. हो वन साइड भांडूप. बघू शकता तुम्ही नापणे प्रीमियर लीग 2026 मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही संघाच्या संघनायकांनी. अभिनंदन. बुवा 2 बाद 25 धावा. शेवटचा षटक. आणि हे असे चषक आहेत. हे सन्मान चिन्ह पाठीमागे आणि हे सामनावीरसाठी फ्रंट साईडचे आहेत ते. आणि ही ट्रॉफी पर्पल कलरच्या कोणत्या आहेत रे? ते सन्मान चिन्ह. भावेश यादव जर कुठे असाल तर पॅव्हेलियनशी संपर्क साधा. अमोल जयटक्कर सामना करतायत यांचा. आणि हा एनपीएलचा लोगो बघा गाईस. 1 धाव पूर्ण झालेली आहे. पाहूया
सुभाष काडगे यांचा सामना करतायत अमोल जैतापकर. उत्कृष्ट असा टोलून काढलेला आणि पाहूया आणि हा दुसरा चौकार अमोल जैतापकर यांच्या बॅट मधून अरे चल कॉंग्रॅच्युलेशन. पुढे पुढे सो गाईज बघू शकता तुमची टीम कुठली आहे? मराठा. हे मराठा वॉरियर्स आहेत आणि इकडे एकविरा क्रिकेट क्लब पांढरापू. हे सगळे मिळून आहेत आपल्या सगळे टोटल. आणि यांच्या खास यांची NPL बघण्यासाठी मी आलोय. काल सुट्टी नाही भेटली पण आज वेळात वेळ काढून हा दिवस एक सेकंडवाला मला भेटला त्यामुळे मी आलो. आणि बघा मग कधीपासून ये इकडे पुढे बाब्या. आणि कधीपासून ही प्रीमियर लीग तुम्ही चालू केली आहे NPL गावात? यंदाचं हे 4थं वर्ष आहे आणि 4थ्या वर्ष म्हणजे आजचा हा शेवटचा दिवस आणि खूपच चांगल्या रीती आम्ही मेहनत करून यावर्षी अशा कंडिशन होते की कुठेच ग्राउंड आम्हाला अवेलेबल होत नव्हतं. मग आम्ही ही जी जमीन आहे त्या मालकाला विचारलं आणि पूर्ण JCB लावून पूर्ण मैदान आम्ही प्लेन करून घेतलेलं आहे. कारण का कुठेतरी 100 पोरं मुंबईवरनं येणार आणि ते खेळतील या एक इच्छेने आम्ही ते हे सगळं केलेलं आहे आणि आज कुठेतरी ते होत आहे आणि ते आज सक्सेसफुल आजचा दिवस आज शेवटचा चांगल्या रीती पार पडेल हेच ईश्वराचरणी प्रार्थना. आणि सुट्टी वगैरे काढून येता काय कसं काय म्हणजे बॉसला वगैरे काय सांगता? सॅटर्डे संडे बघूनच तुम्ही स्पेशल NPL ठेवता का कसं? बॉसला तर सांगून सुट्टी भेटत नाही की क्रिकेटला खेळायला जायचं. काय काय लोक असे आहेत की वारलेल्यांना परत वारून येतात की माझी आजी आजोबा लवकर तेव्हा बॉस सोडतो. अच्छा आजी आजोबा वगैरे म्हणजे असं कारण सांगून कारण आजारी वगैरे असं कारण सांगून हे निमित्त काढून येतात. आणि तुम्ही आम्ही लास्टला बोलतो. बोल. आणि NPL बद्दल काय सांगशील? म्हणजे किती मजा येते म्हणजे लाईक खूप मजा येते. हा खूप म्हणजे खूप. आता 4थं वर्ष चालू आहे आमचं. खूप म्हणजे खूप मजा येते. आणि पहिले आम्ही दुसरं ग्राउंड होतं आमचं. आता हे नवीन आम्हाला भेटलंय. आता दरवर्षी बहुतेक इथे झालं तर खूप चांगलं होईल. आणि जर सिमेंटचं झालं तर खूपच म्हणजे सगळ्या पोरांसाठी एकदम बरोबर चांगला सोयीस्कर होईल एकदम. या निमित्ताने लोकांना ज्यांना गाव माहिती नाही ते गाव तरी बघतात. आणि इकडे रस्ता पण आहे धबधबा पण आहे तिकडे मस्त. तू काय म्हणतोस? बोल तू काय बोलशील? मी काय बोललो क्रिकेट आपल्या तुमच्या NPL बद्दल? आपला क्रिकेट खेळायसाठी एकदम म्हणजे उत्सुकतेने आपण गावाला आलो. अच्छा सुट्टी काय बॉस देत नाही पण कोणाला काय ना काय इमर्जन्सी आहे असं कारण सांगून आम्ही सुट्टी काढून येतो. पण नेक्स्ट टाइम याच्या बॉसला पण घेऊन येऊ आपण म्हणजे बॉस पण बघेल. आणि बघा सगळी टीम म्हणजे बऱ्याच अशा 7 टीम आहे त्यांच्या. हा ग्राउंड मॅच मध्ये यांचा टॉस विन झाल्यात. आणि तुम्ही काय घेतलं? सर आम्ही फिल्डिंग करत सर नको बोलू रे भाऊजी बोल चालेल. भाऊजी आम्ही फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. अच्छा कारण समोरचे बॅटर जरा आम्हाला थोडे चांगले आहेत. म्हणजे कालपासून त्यांचा गेम बघतोय आम्ही एकदम प्रॉपर पद्धतीने खेळतात. आम्ही त्यांना कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. अरे वा आणि आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. नक्कीच नक्कीच. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मॅच साठी. चला थँक्यू. हा आमचा पांढरा बघा काय माझी टीम 3 पैकी 3 मॅच जिंकलेली आहे. सेमी फायनल एक बाकी. इकडे वंड्या अरे 3 पैकी 3 जिंकलेले आहेत. गेल्या वर्षी 3 पैकी 3 जिंकलेत का? गेल्या वर्षी जिंकले होते. गेल्या वर्षी. अच्छा या वर्षी नवीन संघांना चान्स दिलाय. अच्छा म्हणजे 3 चषक मारलेत तुम्ही? या वर्षी नाही रे गेल्या वर्षी. आमचा प्रतीक काय मग सुट्टी बिट्टी भेटते की नाही तुला? मला भेटते सुट्टी. मला भेटते सुट्टी. याचं काय टेन्शन? हा काय आठवड्यातून एकदा गावाला असतो का? म्हणजे महिन्यातून 4 फेऱ्या मारतो का? संतोष दा नमस्कार. दादा तू कुठली टीम तुझी? देवांश 11. ओके देवांश 11 टीम आहे. चला ऑल दी बेस्ट तुम्हाला. तेव्हा त्यांचे लाईनअप चालू आहे. लाईनअप दाखव त्यांचा सगळ्यांचा. ऑपोजिट टीम कुठली आहे? मराठा वॉरियर्स. हे या तुम्ही पण रेडी राहा सगळे. आमची बॅटिंग आहे. हे गेले निघाले बघा. चला ऑल दी बेस्ट गोट्या. ऑल दी बेस्ट. आणि मराठा वॉरियर तू नाही खेळत आहे पार्थ? हा पार्थ. गाईज नमस्कार. इथे इथे हा गाईज नमस्कार. चल तू नाही खेळायला? तू नाही खेळत की बॅटिंग आहे. हे थोड्या वेळाने यांची व्हिडिओ थोड्याने काढू आपण. दाखव यांच्या सगळ्यांकडे बघा. एकदा चेअर करा रे. गणपती बाप्पा जय असो. चला. आणि इकडे CA साहेब आलेत आमचे. CA साहेब नमस्कार. आजचा दुसरा दिवस काय म्हणतो कसं आहे? हा सुबोध नाचणे प्रीमियर ओळखत असाल याला?
मॅन ऑफ द मॅच आपलं नाव अमोल जैतापकर. ओके थँक्यू. हे फोनाफोनी करून फुल मॅच फिक्सिंग करण्याचं काम करतात. हा सट्टा लावतात बसून. अरे आणि अशा प्रकारे आमचा अमयचा विकेट डाऊन झालाय. चल छान छान बॅटिंग अमय बॅटिंग. जर सुदोरी संघाच्या कर्णधारांना मराठवाडी या संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 4 बॉल 9 धावा पाहिजेत. पुढचा चेंडू राकेश यादव यांच्यासाठी प्रमोद पाटील आणि हा दुसरा षटकार. चेंडू प्रमोद पाटील यांचा राकेश कॅच आणि डोक्यावर आणि हा स्टेजवरती आलेला आहे. चला रे वेल प्ले मस्त मजा आली. छान वाटलं एकदम टफ फाईट झाली. काका नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी उदय जैतापकर. जे हे पहिलं वर्ष तुमचं की सलग? नाही मी कायम असतो अच्छा आणि मी अँकरिंगसाठी सुद्धा बाहेर कार्यक्रमांना वगैरे जातो. अँकरिंग सॉरी. हां अँकरिंगसाठी सुद्धा जातो. वैभववाडीमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी जातो. केळवलीमध्ये निखरे म्हणून गाव आहे. त्यांनी गांगेश्वर मंदिर 2-3 वर्षापूर्वी बांधलं होतं. त्यावेळी सलग 3 दिवस अँकरिंगसाठी मी तिथे गेलेलो. तिथले राजेश खाडे म्हणून आहेत, ते उद्योजक आहेत. एक्सपोर्ट इम्पोर्टचा त्यांचा बिझनेस आहे. आणि धारावीचे माजी नगरसेवक वसंत नकाशे यांनी मला सांगितलेलं, त्यामुळे त्या ठिकाणी मी 3 दिवस होतो. त्यांचे एक कोरिओग्राफर आहेत बंधू वसंत नकाशेंचे, सुभाष नकाशे म्हणून. म्हणजे याच्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. आणि त्यांचं मुंबई माटुंग्याला बादल बिल्ली बारकाच्या इथे स्वतःचं ऑफिस आहे. आणि ते डान्सिंगची कोरिओग्राफी करतात. झी मराठीमध्ये लिटिल डान्सिंग चॅम्पियन्स जे होतं त्याच्यामध्ये त्यांनी पंचाची भूमिका सुद्धा केली होती. आणि त्यामध्ये ते एक गाणं होतं आई तुझं लेकरू. ह्या गाण्यावरती ज्यावेळी त्यांच्या अक्षरशः डोळ्यातून अश्रू वाहताना मी बघितलेले आहेत. आणि त्यांच्यानी माझे म्हणजे त्या गावामध्ये बऱ्याच लोकांशी माझे एकदम चांगले नातेवाईक असल्यामुळे एकदम घरच्यासारखे संबंध आहेत. तर मग काकांना भेटून खूप आनंद आला. काका हे अँकरिंग करतात इकडे. तुषार हाय नमस्कार. हा एक माझा मेवणा आहे. मेवण्यांचे पाहुणे आणि इथे पाहुणे इकडे येऊन आलेत, पण मेवण्यांचा काय पत्ता नव्हता. आता आलाय मी सकाळपासून इकडे. मॅचेस तर चालू आहेत तिकडे आणि आज दिवसभर चालूच राहणार. मी चाललोय वैभववाडीत. पल्लूने फोन केला चिकन वगैरे खायचं आहे, तर वैभववाडीच्या मार्केटमध्ये जायचं आहे आम्हाला. मग तिला घेण्यासाठी आलो इकडे. दाखवतो येते ती. आली बघा, आली 1 मिनिट. हॅलो मम्मी साहेब इकडे. मम्मी काय हवं तुम्हाला? वडापाव खायला आणतो. हो लवकर येतो. चला मग गाईज, आम्ही आता बाईकने चाललोय मस्तपैकी गावच्या मार्केटमध्ये. गावचे रस्ते वगैरे सगळं बघूया, एक्सप्लोर करूया. हां होय चला बाय बाय. सो गाईज, मग आम्ही आता आलो आहे वैभववाडीमध्ये. वैभववाडी मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही वैभववाडी. सो गाईज बघू शकता आपण वैभववाडी मार्केटमध्ये आलो आहे. आणि इथे मधुकर मोतीराम गाड इथे पल्लवी गेली आहे वाटतं तेलाचं कॅन वगैरे घ्यायला. हां बिस्किट घे ना. हां घे. मग आम्ही आता आलेलो तेलाचं कॅन वगैरे घेतलं आणि निघालो. कुठे ती चालली आहे भाजी घ्यायला पल्लवी. आणि मी आपलं कॅन वगैरे सगळं ठेवतो.
गाईज आमचं चिकन वगैरे घेऊन झालं आहे, बघू शकता तुम्ही. हे चिकन घेतलं 3 किलो आणि सगळा भाजी मसाला वगैरे याच्यात तिने सगळं केलं आहे. इकडे तेलाचं कॅन पकडा आणि आम्ही आता घरच्या प्रवासाला निघालो. हा माझा लहानपणीचा आवडता टर्न. हां, इथून ना गाड्या एवढ्या स्लो स्पीडने जायच्या ना, खतरनाक आहे तो टर्न. आता नाही आवडत का? आता सवय झाली. आता मी त्याच्यावर 120च्या स्पीडने गाडी पळवतो. तुम्हाला तर फाटक दाखवतो. आणि आपण नापणे वॉटरफॉलचा तो काचेचा ब्रिज तो कधी हा, आणि आम्ही संध्याकाळी ना गाईज तुम्हाला संध्याकाळी दाखवतो मी. संध्याकाळी आम्ही नापण्यातला जो काचेचा ब्रिज आहे तो काचेचा ब्रिज आज आम्ही बघायला जाणार आहोत. वाव, थँक गॉड फाटक सुटलंय. हा, अरे माझ्या बरोबर बसली आहेस. सो वॉट, मी आज असताना आपल्याला खूप खूप अशा गाड्या दिसत आहेत. अरे अर्बनिया चालतात आता कोकणात सगळ्या गाड्या. वाय? अरे एसी आहे आणि म्हणजे picnic हा, ला आणि घेऊन जातात ना? एव्हरेज पण चांगलं आहे. पप्पांना सांगू का मग घ्यायला मी नवीन अशी? आणि काय करू, मी चालू नाही आपल्याला फिरायला. फाटक हे बघ, इकडे काय बघू शकता हे फाटक. आता काय रे, ब्रेक टाइम झालाय सगळ्यांचा. ब्रेक टाइम आहे. आता लंच ब्रेक घेतला सगळ्यांनी. वाजलेत 2 आणि हे आमचे बाबेराव. शॉट आहे, गेला बॉल. कोण नाही तिकडे रे. हा, टाक टाक तुडक. भरपूर वर्षानंतर घेतो एक पण बॅटीला बॉल लागत नाही. सो गाईज आता क्रिकेटर लोकांचा लंच ब्रेक झाला आणि लंच ब्रेक म्हणजे थोडंसं आणखी बाकीच्या उरलेल्या टुर्नामेंट्स त्यांच्या होतील आणि त्यानंतर सेमीफायनल आणि मग फायनल. तर मग सूरजला घेऊन आलो मी. काय सूरज, अरे कुठे चालला? इकडे इकडे इकडून चाल. आणि आम्ही आता जाणार. मी पण आमचं लंच करणार, म्हणजे आता जेवणार मस्तपैकी. सासूबाईंनी मस्तपैकी चिकन बनवलं आणि चिकनचा रस्सा, चिकन, भाकरी, भात, लिंबू मारून मस्तपैकी खाणार, ताव मारणार, झोपणार नाही, पण लगेच निघणार तिकडून, परत पिचवर जाणार. आलोय कशाला? NPL बघायला. काय बरोबर ना? कशाला आलोय? NPL बघायला. बोल, MPL बघायला. NPL बोल NPL बघायला. बोल ना, मी बोलतो ना. बोल NPL बघायला. हा, NPL बघायला. बरोबर बोला. ते टाय दे.